स्त्रियांचं घटक आहे. आज सांगतात प्रधानमंत्री त्यांचे सहकारी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ते सगळे सांगतात की महिलांचे प्रश्न आम्ही सोडवलं. कसे सोडवलं? आम्ही एक योजना काढली, लाडकी बहीण. चांगली गोष्ट आहे. लाडक्या बहिणीचं हित जपण्यासाठी काही पावलं टाकत असतील तर आमचा काही विरोध नाही. पण आज खऱ्या अर्थानं गरज काय? एका बाजूने आम्ही लाडक्या बहिणीचं कौतुक करतो आणि दुसऱ्या बाजूने महाराष्ट्रामध्ये या भाजपची जी राजवट आहे त्यांच्या कालखंडामध्ये किती महिला यांच्या अत्याचार झाले याची माहिती तुम्हाला आहे. या 2 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 67,381 महिलांच्यावर अत्याचार झाले अशा प्रकारच्या तक्रारी आज महाराष्ट्रात आलेल्या आहे. आणि हेच नाही, आणखीन दुसरे की हा जो आकडा आहे तो आकडा असा सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये मुलं आणि मुली यांचा जर विचार केला तर दर 5 मुलीच्या पाठीमागं अत्याचाराच्या संबंधीची तक्रार या ठिकाणी ऐकायला मिळते. आणि म्हणून एका बाजूने तुम्ही लाडकी बहीण म्हणायचं आणि दुसऱ्या भाषेत इतके शेकडो हजारो अत्याचार होतात त्या संबंधीची ठोस पावलं टाकायचे नाही. मगाशी सांगितलं आपल्या खासदारांनी कुठला तरी गुन्हा घडला आणि तो गुन्हा नोंदण्यासाठी पोलीस खातं इतके दिवस लागतं. आता हे चित्र जर महिलांच्यासाठी असेल, लाडक्या मुलींच्यासाठी असेल तर आपल्याला विचार करावा लागेल की या सगळ्या गोष्टीवर एकत्र येऊन नियंत्रण आणलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं या मुलींना संरक्षण द्यायचं काम हे केलं पाहिजे. मध्यंतरी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक माहिती आली की काही मुली महाराष्ट्रात बेकायदेत कुठे गेल्या त्याचा पत्ता नाही, शोध नाही आणि त्याचा आकडा हा जवळपास 12,000च्या आसपास आहे. या राज्याच्या 12,000च्या जवळपास मुली गायब झाल्या, त्यांचा पत्ता लागत नाही. हे काही चित्र योग्य आहे? महाराष्ट्राला संसद पण ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या या भ्रष्टाचाराकडे गांभीर्यानं बघत नाहीत. त्याची ही किंमत आज तुम्हाला मला द्यावी लागते. दुसरा वर्ग आहे आणि तो म्हणजे शेतकरी. आज काय अवस्था शेतकऱ्यांची? शेतकऱ्यांची आत्महत्या हा एक अत्यंत गंभीर हा प्रश्न महाराष्ट्रात झालेला आहे. अनेकांनी आत्महत्या केल्या. आम्ही चौकशी केली की आत्महत्या का होत आहे. त्याच्या खोलात गेल्याच्या नंतर एकच गोष्ट दिसते, कर्ज काढलं, पीक पाणी घेतलं, सोन्यासारखं पीक अतिवृष्टी किंवा अन्य कामामुळे रद्द झालं, उद्ध्वस्त झालं. ते पीक गेलं पण कर्ज डोक्याचं कायम झालं आणि त्या कर्जामुळं वेळीच पैसे न फेडल्यामुळं कधीतरी घरातली भांडी कुणी बाहेर निघतात, त्याची आवृत्ती असते आणि ते सहन होत नाही आणि त्यामुळं अनेक ठिकाणी आत्महत्या झालेलं चित्र शेतकरी कुटुंबामध्ये दिसतं. आणि तिसरा वर्ग महत्त्वाचा तरुण मुलं. आज इथं कॉलेज काढलं, अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, मुलं शिकायला लागली, पदवीधर झाले पण हाताला काम कुठं नसते. महाराष्ट्रामध्ये जाहीरच्या ठिकाणी अर्ज करतात, हेरफेर करतात, पुण्याच्या दराने जातात पण नोकरीचा पत्ता नाही. आणि म्हणून या तरुण पिढीमध्ये नैराश्य येऊन द्यायचं नसेल, काम करण्याच्या अधिकाराची जाण ही त्याच्या मनात तयार करायची असेल तर यांच्या कामधंद्याच्या संबंधीचा विचार
हा करण्याची गरज आहे. आणि हे सगळं करायचं असेल तर उदाहरणार्थ तुळसा तालुका, या तालुक्यामध्ये MIDC नुसती काढली यांनी प्रश्न सुचणार नाही. MIDC काढली चांगली गोष्ट आहे. देशाचे उद्योजक आहेत, महत्त्वाचे लोक आहेत, त्या सगळ्यांशी संपर्क साधून सुसंवाद साधून त्यांना इथं निमंत्रण देऊन इथं कारखानदारी वाजवायला त्यांच्याकडून काही कारवाई होईल का याचा प्रयत्न करणं याची आज आवश्यकता आहे. आणि मी आणि आमचे सगळे इथले सहकारी एकच वस्तू आणि असे उद्योजक आहेत त्यांना इथं कसं निमंत्रित करता येईल त्याच्याबद्दलची खबरदारी घेऊ. कारण हे उद्योजक येऊ शकले, कारखाने काढले तर माझी खात्री आहे हाताला काम मिळेल आणि भागाचा चेहरासुद्धा बदलेल. ही सगळी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला लोकांचं सहकार्य साथ याची आवश्यकता आहे. आणि माझी खात्री आहे की त्या आपल्या तालुक्याचे शेजारच्या खतामध्ये तुम्ही सगळेजण कष्ट करण्याच्या बाबतीत कधीही कमी पडणार नाही. एकत्र काम करून पुढे न्यायचा रस्ता दाखवल्याच्या नंतर त्याचा स्वीकार केल्याशिवाय तुम्ही स्वस्थ असणार नाही. आणि मग ही सगळ्या दिशेनं आपण द्यायचा निकाल आणि निर्धार आज या ठिकाणी करू. तुमची साथ मिळेल ही निश्चित अपेक्षा करतो आणि पुढच्या सभेला जायला तुमच्या सगळ्यांची परवानगी घेतो. जय हिंद, जय